दाबले लेती प्ले सामन्याला सुरुवात. बंटी घाटे आणि कृष्णा जगताप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलं पॅरिस कांबळे. पहिला चेंडू उंच भरारी घेतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी धावतायत. इथे चेंडू एक टप्पा खातोय आणि क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक संघाचं खातं संघाचा श्री गणेश इथे होताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण मॅच जो विजयी तो मेगा फायनल खेळताना पाहायला मिळेल. जो पराभूत त्याला मात्र 3ऱ्या क्रमांकावरती स्थानापन्न व्हावं लागणार आहे. परंतु कोण विजयी कोण पराभूत यासाठी मॅच रंगतदार. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी अक्रॉस दी बॅट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत एक वेगवान सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. साच बाज आणि ताज अशा 3 धावा आहेत. गंगाराम दादा चषक रोमहर्षक असणारी ही स्पर्धा. क्रिकेट रसिकांच्या मनावरती अधिराज्य करणारी ही स्पर्धा. अगदी प्रेमाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा आणि क्रिकेटच्या लढती गेले 6 दिवस आपण सातत्याने पाहिल्यात. आज महाअंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. सेमी फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी दोनही संघ मातब्बल ताकदीचे आहेत. परंतु लढणं याही सामन्यामध्ये गरजेचं असेल. एक संघ तर जाऊन पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. संघाचं नाव आहे तानाजी मालुसरे स्पोर्ट्स क्लब डोंजे. संघ नक्कीच मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल झाला. इथं हा चेंडू आपण पाहूया. नक्कीच फुलटॉस स्वरूपाचा होता. हलक्याशा हाताने खेळून काढलाय. इथे देखील एक धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 4. पहिलं षटक पॅरिसचं जबरदस्त आहे. अगदी कोणत्याच प्रकारचा मोठा फटका इथे खेळू दिला जात नाहीये. कमालीची गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूंवरती होताना पाहायला मिळेल. पॅरिस कांबळे सज्ज होत आहेत तर सामना करतील बंटी घाटे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरती आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. इथे देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावते आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. दोनही टीमसाठी विजय तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक संघाचा मानस असतो की सातत्याने या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळावं आणि तदनंतर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक माझ्या गावासाठी आणि माझ्या संघासाठी मिळावं. इथे देखील आक्रमण होत आहे बंटी घाटेच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. डॅनी सरांचा डान्स आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. आज मात्र मुख्य आकर्षण आहेत या स्पर्धेचे आणि इथे धावफलक देखील 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 10 रन ऑन बोर्ड. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये अगोदरच्या चेंडूवरती बंटीने वसूल केलाय. 10 धावा आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. बाल बचावलाय फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर एक धाव देखील वाऱ्याच्या वेगात जी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. धावफलकावरती 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला जातोय. 11 धावा बिनबाद. प्रथमता फलंदाजी करतोय वासुकी बॉईज जेजुरी संघ.
11 धावा आहेत धावफलकावरती आणि अगदी पहिलं षटक आपण पाहिले कमालीचं पॅरिस कांबळेचं पाहायला मिळालं. एक चौकार या षटकामध्ये आला, परंतु बाकीचे जर चेंडू पाहिले, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आल्या, पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. 5व्या चेंडूवरती मात्र बंटीने चौकार वसूल केला आणि 6व्या चेंडूवरती देखील एक सिंगल. अशा टोटली 11 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च होत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, इथे 11 धावा नक्कीच पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. राज गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू आपण पाहूया, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे होता, बॅट आणि बॉलचा संपर्क म्हणावा असा नसेल. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. इथे देखील डॉट बॉल, इथे देखील निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. चांगल्या स्वरूपाचा चेंडू आहे. अगदी थोडीशी दुखापत झाली की काय मैदानाच्या आतमध्ये बंटीला, परंतु अगदी दोन्ही टीमसाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. साजेचा खेळ दोनही खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. हेही षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय. इथे धावा जमवल्या जाणार की काय ते देखील पाहणं गरजेचं असेल. पहिलवान आदरणीय पांडुभाऊ जगदाळे साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. इथे आक्रमण झालंय, क्षेत्ररक्षक पोहोचतील तिथे चेंडूपर्यंत, झेल तर निसटलाय, तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. 2 धावा इथे देखील येत आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मला अंगार झाल्यासारखं वाटतंय. सर्वांचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो आदरणीय पांडुभाऊजी जगदाळे साहेबांचं शुभागमन होतंय. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय लक्ष्मणजी जगदाळे साहेबांचं देखील शुभागमन. आपलंही गंगाराम दादा चषक या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. धावफलकावरती धाबा आहेत 13. अगदी झेल तिथे निसटताना आपण पाहिला, परंतु आक्रमण कोणत्याच प्रकारचं गोलंदाज देखील करू देत नाहीयेत. राज थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल, वेळेला महत्त्व द्या. यानंतर अजून एक मॅच मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायची आहे. तदनंतर बक्षीस वितरण, अनेक मान्यवर मंडळी अगदी मेगा फायनलच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्यामुळे विनंती असेल, वेळ वाचवणं तितकंच गरजेचं आहे. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है. त्यामुळे वेळेला महत्त्व देत चला विनंती असेल. वेळेचं महत्त्व वर्तमानपत्राला विचारा. अगदी सकाळच्या सत्रामध्ये वाचण्यासाठी जो योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळेला नेहमीच महत्त्व देत द्या ही मनापासूनची विनंती असेल. इथे देखील आडव्या बॅटने नक्की चेंडू खेळला होता. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये तैनात. इथे देखील अगदी डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. राज देखील नक्कीच कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतील. पॉवर प्लेचं षटक आहे, धावा जमाव्या लागतील दुसऱ्या बाजूने फलंदाजांना देखील. हा चेंडू देखील इथे मिस टाइम शॉट, चेंडू बरीचशी उंची घेतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. बंटी घाटेची खेळी संपुष्टात. पहिला धक्का आहे. नक्कीच मोठी खेळी करण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होता बंटीचा, परंतु इथे निराश असेल, नाराज असेल आणि नक्कीच तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळतील. बंटी घाटे तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण नक्कीच पाहिलं. अगदी धडाकेबाज फलंदाज सुशांत माने मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण आहे.
अशांत करणारी फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण जो विजयी तो मात्र मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल होणार. यासाठी मॅच रंगतदार होताना पाहायला मिळेल. गोलंदाज राज कमालीचं षटक हातात आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने बोटा फटका घेण्याचा प्रयत्न, हलकी छेद घेत चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये नक्की चेंडू पर्यंत पोहोचतील. अगदी इथे देखील एक धाव येताना पाहायला मिळेल. या एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. पहिलं 14 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज राज पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला कृष्णा जगताप. कृष्णाला देखील रासलीला दाखवावी लागेल. हा चेंडू हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे धाव घेण्यासाठी प्रयत्न होता, परंतु कृष्णाकडून नकार जो कळवला जाईल आणि इथे षटकाची समाप्ती देखील पंचांकडून इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 1 बाद 14 धावा आहेत. 5 षटकांची ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी कोण ठरणार दावेदार मेगा फायनल साठी, यासाठी मॅच रंगतदार. टीम मीटिंग आता अजिबात नकोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज पॅरिस कांबळे पुनश्च एकदा आमंत्रित केले. पहिल्या षटकामध्ये अतिशय लाजवाब गोलंदाजी, अवघ्या 11 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये देखील कामकाज करणार का? चेंडू खोलवर टप्प्याचा सुशांत खोदून काढेल समोरच्या दिशेने. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. या अगोदर 14 धावा होत्या. आज 14 जानेवारी आहे. स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस देखील आहे. तर इतिहास आठवा. 14 जानेवारी हा देखील दिवस मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. पानिपतचं युद्ध त्या इतिहासाकडे देखील येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडू पर्यंत येत आहेत. क्षेत्ररक्षक लाजवाब आहे. तिथे फेकी देखील अचूक आणि तोपर्यंत पुनश्च एकदा अगदी एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. डिरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सारवोटेमध्ये हाय ग. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सारवोटेमध्ये. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं शुभागमन होतंय, खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं ट्रॉफी सौजन्य आहे. संस्थापक विश्वजिम आदरणीय काशीनाथजी ढोणे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होते. फार मोठे दातृत्व दाते आहेत आणि दादांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. बाद होत आहेत कृष्णा. तर न्यू बॅटर विकी दुधाडे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. जोपर्यंत सुशांत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा जमवल्या जाणार यात मात्र शंका नाहीये, कारण फार मोठी क्षमता आहे, ताकद आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिले 18 चेंडू आणि 70 धाव्यांची खेळी या अगोदर त्याची या मैदानावरती आपण पाहिली आहे. तर ह्या सामन्यामध्ये देखील करामत करावी लागेल. गोलंदाज पॅरिस पुन्हा एकदा सज्ज आहेत. डेड बॉल नक्की डॅनी सरांचा इशारा आलाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय शिवाजी शेठ ढोणे आणि संपतजी ढोणे दोनही मान्यवर मंडळी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पॅरिस पुन्हा एकदा सज्ज आहेत. सामना करतील सुशांत. हा चेंडू इथे दांडी गुल 32 गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज बाद. AB Remix. इथे सुशांतची देखील विकेट मिळाली गेली आहे. बडी मछली जाल में आणि इथे सुशांतला परतावं लागेल. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण लढत, परंतु संघ थोडा अडचणीत सापडलाय. अडचणीतून दिशा मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल.
यात मात्र शंका नाहीये. काय घडलंय मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये गावात चोर आले, अगदी समोरचा दरवाजा बंद करायला गेला आणि मागच्या दरवाजाने चोरी झाली, अशी गंमत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सुशांतला वाटलं काही वेळ बॉल नक्कीच उजव्या डाव्या एसटीच्या खूप दूरवरती आहे की काय, परंतु तो सरळ एसटीवरती जाऊन आदळलाय. आणि तदनंतर पॅरिस कमालीची गोलंदाजी आहे. धावफलकावरती धावा 16 धावा स्थिर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत पॅरिस. तर स्ट्राईकला न्यू बॅटर. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा होताना पाहायला मिळणार नाही. इथं देखील डॉट बॉल. विकी आणि दुसऱ्या बाजूने शोएब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. साजेचा खेळ करावा लागेल. 14 जानेवारी 1761 पानिपतचं युद्ध नक्कीच संपन्न झालं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत पॅरिस. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. इथे बरीचशी उंची चेंडूने गाठली आहे, तिथे उंची आहे, लांबी कमी पडली, झेल देखील टिपलाय. फलंदाज बाद. थँक्यू. आधारस्तंभ आदरणीय पहिलवान पांडाभाऊ जगदाळे आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय लक्ष्मण जगदाळे दोनही मान्यवर मंडळींचं शुभागमन आहे आणि मी त्यांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातात. 16 धावा आहेत. संघ अडचणीत सापडलाय, अडचणीतून दिशा द्यावी लागेल. अगदी कुसुमाग्रजांनी देखील सांगितलंय, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना. इथे लढावं लागेल. येणाऱ्या वेळेमध्ये जर विजय धारण करायचा असेल, एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल, तर वासुकी बॉईज जेजुरी संघाच्या फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये लढा देणं गरजेचं असेल. लढणं गरजेचं आहे, कष्ट घ्यावे लागतील आणि कष्ट आता सुरू होताना देखील पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच. हा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब होत आहे. तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा 17 धावा आहेत. नक्कीच आपण चर्चा करत होतो पानिपतचं युद्ध 14 जानेवारी 1761 कालखंडामध्ये मात्र पानिपतचं युद्ध झालं. मराठी एकाकी पडला, आडला पण नडला, थेट भिडला, असा असणार आपला मराठा आहे. जब देश पे खतरा बड़ा था तब पानीपत में भगवा गाडे अकेला मराठा खड़ा था. हा इतिहास या मातीचा आहे आणि आपण देखील या मातीत जन्माला आलोय. काबूल कंदारच्या अफगाणी अस्लमांचे लगाम खेचण्यासाठी मराठ्यांची पिढीच्या पिढी पावन झाली, असं ते पानिपत. महाराष्ट्र पठारावरचा असा गाव, असा उमरा उरला नव्हता, वीर जिथं सजला नव्हता, असा सेला उरला नव्हता जो रक्तामध्ये भिजला नव्हता. कारण प्रत्येक मराठ्याने आपल्या नक्कीच जीवाची बाजी पानिपतच्या युद्धामध्ये लावली होती. मराठ्यांचं शौर्य दिन आहे. अगदी हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. तिथे फंबल होता क्षेत्ररक्षक. बॅकअपचं काम होईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वी आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर उभ्या भारतामध्ये आणि भारताबाहेरही साजरी केली जाते. हा इतिहास माझ्या मातीचा आहे, स्वराज्याचा इतिहास आहे. हा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच इथे कमालीचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. सुहास गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. अगदी वारंवार चेंडू डॉट येत आहेत, बीट होत आहेत फलंदाज, परंतु आक्रमण होणं देखील तितकंच गरजेचं असेल. गोलंदाज तर इथे आपल्या नावाचा डंका वाजवतायत, फलंदाज वाजवणार का? हा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आहे. चेंडू बरीचशी उंची घेतोय, तिथे नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. खूप दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे, तिथे थोडेसे फंबल होत आहेत आणि तदनंतर धावांसाठी धावाधाव देखील पाहायला मिळेल. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येईल आणि एका धावेबरोबर धावफलकावरती 20 धावा आहेत.
20 रन, 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. तिथे सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडू अडवलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 21 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. सुहास, हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा नक्कीच पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत अगदी लॉंग ऑन क्षेत्रातून येताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू अडवला जातोय आणि इथे देखील धावफलक एका धावेबरोबर पुढे सरसावते. धावफलकावरती 22 धावा आहेत. गराडे नगरीचे असणारे सरपंच ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे, दातृत्व दाते आहेत आणि ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. आदरणीय नवनाथजी गायकवाड सरपंच साहेबांचं शुभागमन, आपलंही मनापासून स्वागत. षटक संपलंय मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. शेवटचं आणि अंतिमचं षटक बाकी आहे. गतवर्षीचा विजेता संघ आहे केडगाव संघ एका बाजूने, तर अगदी गोलंदाजीच्या जोरावरती इथपर्यंत येऊन पोहोचलेला दुसरा संघ देखील आहे वासुकी बॉय जेजुरी. जरी सामना लो स्कोरिंग झाला तरीही सामन्याचं समीकरण आपण सांगू शकत नाही. त्या दिवशी 37 धावसंख्येवरती विरोधी संघाला रोखणारा हाच संघ आहे, हे विसरून चालणार नाहीये. फार मोठी बॉलिंग लाईनअप आहे, परंतु आज करामत करावी लागेल. शेवटचं षटक इथे हाणामारीचं षटक आहे. डेथ ओव्हर, कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल, आक्रमण होणार का, आक्रमण होणं येणाऱ्या वेळेमध्ये गरजेचं असेल. लहरों से डरकर नौका पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू अगदी उजव्या यष्टीच्या खूप दूरवरती राहतोय आणि पंच तिथे कळवत आहेत व्हाईट बॉल. हा चेंडू आपण पाहूया. इथे बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क होणार नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. अगदी कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. रोहन गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू हलकी चेज घेत मात्र ट्रॅव्हल होतो थर्ड क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडीपर्यंत नक्कीच पोहोचतील. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. हे एका धावेबरोबर धावफलक 24 धावा आहे. अगदी धाव संख्येला गती देण्याचं काम करतायत. सिंगल डबलचं समीकरण वारंवार अवलंबलं जातं. कोणत्याच प्रकारचे मोठे फटके इथे केडगाव संघाचे गोलंदाज खेळू देत नाहीत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सुहास, माफ करा, रोहन गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा चेंडू देखील खांदून काढलाय. तिथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत इथे फलंदाज देखील बाद होतील. पंचवीस धावसंख्येवरती 5वाही धक्का बसलाय. तर न्यू बॅटर चंपी लाल मैदानाच्या आतमध्ये येतील. अगदी याही खेळाडूमध्ये क्षमता आहे. एक चेंडू 6 धावींची गरज असताना अनेकदा या खेळाडूने नक्कीच मोठाले फटके खेळलेत. हा इतिहास आहे. हा चेंडू देखील अगदी समजू शकत नाही फलंदाजाला. इथे देखील डॉट बॉल. इथे देखील निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल.
अगदी सन्मानजनक स्कोर उभा करायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा चेंडू इथे स्विच हिट सक्सेसफुल ठरतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावफलक पुढे जात आहे 31. 31 धावा आहेत. अगदी शेवटच्या काही चेंडूंवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. विकी ऑन स्ट्राइक. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकलेत खेळून काढलाय चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती डीप एक्स्ट्रा कव्हर. हा देखील चेंडू सीमारेषा फरार. चारण चौकार. अगदी पानिपतचं तिसरं युद्ध नक्कीच आपण चर्चा करत होतो. त्याचबरोबर एका इनिंगचा डाव संपलाय. 5 षटकांमध्ये बनवल्या गेल्या धावा 35 तर विजयासाठी 36 धाव्यांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 36 धावा विजयाचं समीकरण असेल. आता जेजुरी संघ मैदानाचा ताबा घेतील तर दुसऱ्या बाजूने केडगाव संघाची सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये येईल आणि पुनश्च एकदा दुसऱ्या डावाला जी सुरुवात होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया संगीताची एक सुंदर अशी मेजवानी. डीजे सुरेश मेरे लाली को सासरवाड़ी को लेके जाओ क्या? मेरे लाली को सासरवाड़ी को लेके जाओ क्या? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? न बोल मैं हल्की बजाऊं क्या? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? न बोल मैं हल्की. ती चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 36 धावा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली जाते. हाही सामना नक्कीच रंगतदार होणार कारण गोलंदाज त्याच ताकदीचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये.
बरोबर ना डॅनी सर? एक बॉल पाठवा. रोहन आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राज नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल तर रोहन स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. अगदी 14 जानेवारी इसवी सन 1761 मराठ्यांचे असणारे सरदार सदाशिवराव पेशवे भाऊ आणि अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली यांच्यात हे युद्ध झालं होतं. या कालखंडात सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत एका दिवसाच्या अल्पावधीत भयंकर असं युद्ध नक्कीच जे पाहायला मिळालं ते पानिपतचं युद्ध. अगदी शौर्य दिन आहे आपल्या भारतीयांसाठी आणि खास करून मराठ्यांसाठी. धावफलकावरती 35 बनवल्या, 36 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. अगदी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी देखील आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आहेत. उपस्थित सर्वच मान्यवर मंडळींचं मनापासून स्वागत. लेट दी प्ले. चला खेळूया क्रिकेटचा रणसंग्राम. गंगाराम दादा चषक. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू गर 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 फिरवला जात आहे. तिथे गुंगारा देतोय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे लाजवाब होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत एक धाव येते आणि एका धावेबरोबर संघाचं खातं श्री गणेश येथे होताना पाहायला मिळेल. शेवटचे आता 29 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा आहेत. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण नक्कीच आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. अशक्य असं काहीच नाही. जे काही करायचंय ते स्वबळावरती करायचंय आणि त्यासाठी प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज आहेत कमलेश राऊत. हा देखील चेंडू इथे आडव्या बॅटने मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. मी माडीवर जाईन, मी घोडीवर चढीन, मी पाटला थँक्यू. इथे षटकार आलाय आणि या षटकाराबरोबर संघाचं धावफलक 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे. आयुष्यात सर्व काही हारले तरी चालतील, परंतु हिंमत कधीच हारू नका, कारण हीच हिंमत एक दिवस शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती आणि प्रेरणा देत असते. इथे हिंमत मैदानाच्या आतमध्ये अजूनही निर्माण करावी लागेल गोलंदाजांना. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळला. इथे फटका तर फसलाय. मिस टाइम शॉट. चंपीलाल चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का आहे. सुरेश उरत होते नंतर झाली गालावर आली आनंदात भरलंय वार कीर्तीची बाधा झाली. थँक्यू. 7 धावसंख्येवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल पॅरिस. कशा प्रकारचं कामकाज करेल दरम्यानच्या काळामध्ये लहुनाना जगदाळे भगवानजी जगदाळे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान पण नवा. ज्याप्रमाणे झाडाची पाने गळाल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नसतात. इथे जर चांगले दिवस यायचे असतील तर अडचणी येणार आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार, यात मात्र शंका नाही. संघर्ष आता सुरू होतोय. संघर्ष करावा लागेल, कष्ट घ्यावे लागतील. खरं तर सराव सातत्याचा खेळ म्हणजे क्रिकेट, जिद्दीचा खेळ म्हणजे क्रिकेट, संघर्षाचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि अगदी भारतीयांच्या नसानसामध्ये घुमलेला खेळ म्हणजे क्रिकेट आपण या मैदानावरती अनुभवतोय. गोलंदाज सजय कमलेश, स्ट्राईकला पॅरिस. हा चेंडू देखील इथे नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता. अगदी इथं देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमलेशच्या बात्यातून येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय आणि अगदी आपण पाहूया धावफलक स्थिर असेल 7 धावसंख्येमध्ये.
क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार यात मात्र शंका नाहीये, कारण दोनही संघ इथं हार मानायला तयार नाहीयेत. प्रत्येकाला विजय महत्वाचा आहे. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयास नक्कीच होता आणि तदनंतर इथे फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुषार बेटे सर नक्कीच आहेत, भैया काकडे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर आजच्या स्पर्धेचं मुख्य आकर्षण डॅनी सर डान्सिंग अंपायर नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच म्हणून पाहायला मिळतील. दरम्यानच्या काळामध्ये विशालजी बोराडे आणि सुयोगजी जगदाळे साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलेही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. गंगाराम दादा चषक या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. अगदी 2 सुसज्ज कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह केली जाते. सिंहगड टेनिस क्रिकेट, अगदी टेनिस क्रिकेटची अविरत सेवा त्यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळेल. आमची संपूर्ण चोरगे फॅमिली आहे. अगदी रणजितजी चोरगे सर मुख्य ऑपरेटर म्हणून नक्कीच कामगिरी बजावत आहेत. तदनंतर शुभम सर, अतुल सर नक्कीच पाहायला मिळतील. शुभम सर मुख्य कॅमेरामन आहेत, तर अगदी कॅमेरामन म्हणून अतुल सर देखील कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ऑफिशियल टीम गेले 7 दिवस अथक परिश्रम घेतलेत आणि नवखंडेनाथ स्पोर्ट्स क्लबने केलेलं बहरदार आयोजन नियोजन आपण सर्वच जण अनुभवतोय. अगदी यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आम्ही पाहतो. शेवटचा दिवस, अंतिम दिवस, अगदी क्रिकेटची पंढरी आणि या पंढरीचा पांडुरंग परमात्म्याला भेटण्याचा दिवस म्हणून आजच्या दिवसाकडे पाहिलं जाईल. एक बहरदार आयोजन नियोजन या मैदानावरती झालेलं पाहायला मिळत आहे. गाराडी नगरीचे असणारे भाग्य विधाते आदरणीय गंगाराम दादा जगदाळे आणि दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा, या अगोदर देखील अनेक उपक्रम नक्कीच जे पुरंदर तालुक्यामध्ये संपन्न झाले, त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, तदनंतर अगदी कुस्त्यांचा जंगी आखाडा असेल, क्रिकेटची स्पर्धा असेल आणि यानंतर करामाई केसरी ही बैलगाडा शर्यत देखील आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोमर्डे आदरणीय काळूरामजी कदम साहेबांचं देखील शुभागमन, मनापासून स्वागत. आणि आदरणीय काळूरामजी कदम साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अनेक सौजन्य लाभली आहेत, त्यामध्ये समालोचक सौजन्य देखील आहे. समीरजी तरावडे, विष्णूजी जगदाळे, अमितजी दुरकर, विजयजी जगदाळे आणि योगेशजी जगदाळे. फलंदाजी ते होतोय बाद, पॅरिसला परतावं लागेल. धावबादची शिकार, धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसलाय. थँक्यू डीजे, थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विनायकजी जगताप साहेबांचं देखील शुभागमन, आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. इथे पॅरिसला बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत.
हा चेंडू देखील मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल. फलंदाज बाद. पॅरिस सर, खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. खेळाडू पाठवा एक. 7 धावसंख्येवरती 3 महत्वपूर्ण धक्के मैदानाच्या आतमध्ये बसले जात आहेत. शुभम शिंदे इथे परत आहेत, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुहास नक्कीच जाताना पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या जोरावरती देखील सामने विजय होऊ शकतात, परंतु त्यासाठी अथक परिश्रम गोलंदाजांना घ्यावे लागतील. 3 बाद 7 धावा आहेत. कमालीची गोलंदाजी कमलेश राऊतची आपण पाहिली. दरम्यानच्या काळामध्ये चिंतामणी उद्योग समूहाचे सर्वे आदरणीय तुषारजी कुलते साहेबांचं देखील शुभागमन मनापासून स्वागत. निखरता वही है जो पहिले ज्यादा बिखर चुका होता है, इथे निखरताना पाहायला मिळेल. वासुकी बॉयज जेजुरी संघ, तर षटक क्रमांक 2 प्रज्योत घोणे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये शिवाजी शेडकर सामाजिक कार्यकर्ते जांभळी आपलंही शुभागमन होते. आपलंही मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली आहे. इथे चेंडू शेमारीच्या फरार. चौकार. इथं देखील नक्कीच चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 11. नऊ खंडेनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय चेतनजी जगदाळे साहेबांचं शुभागमन, त्याचप्रमाणे आदरणीय सीताराम दादा जगदाळे साहेबांचं देखील शुभागमन. मनापासून स्वागत. प्रज्योत वरती होते आक्रमण. हा चेंडू देखील आडव्या बॅटने हवाई यात्रेला पाठवलाय. बंगाली रसगुल्ला. षटकार. अगदी आपण पाहूया क्रिकेट रसिक देखील डॅनी सरांसोबत आज आनंद घेत आहेत. अगदी जबरदस्त कामकाज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डॅनी सरांचं देखील आहे. डीजे थँक्यू. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यानच्या काळामध्ये नऊ खंडेनाथ मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष सोनबादादा जगदाळे आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून स्वागत. विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. चला सर, अजून एक मॅच खेळवायची आहे, त्यामुळे वेळकडे देखील आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज आहेत. प्रज्योत. हा चेंडू आपण पाहूया. नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ड्राईव्ह करायचा होता, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच होताना पाहायला मिळणार नाही. इथे चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे 17 धावसंख्येवरती. जो काम दुनिया को मुश्किल लगे वही मौका होता है कर्तव्य दिखाने का. अगदी इथे सर्वांना वाटतंय की थोडंसं अवघड आहे, परंतु इथे कर्तव्य कामगिरी बजावली तर नक्कीच सामना विजय करू शकतात. अजूनही वासुकी बॉयज जेजुरी. क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यात समीकरण सांगू शकत नाही. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे हवाई यात्रेला. षटकार.
थँक्यू. याच बरोबर पंचांचा इशारा देखील आलाय. नो बॉल. नो बॉल पंचांनी नक्कीच कळवलंय आणि त्यानंतर इथे नो प्लस षटकार अर्थात टोटली 7 धावा येतील. धावफलकावरती 24 धावा आहेत. तीन चेंडू या षटकातील झाले. 3 चेंडू अजून उर्वरित आहेत. गोलंदाज प्रज्योत नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमकता आहे. इथे समालोचन कक्षाला दिली जाते मानवंदना. षटकार. थँक्यू. षटकार आलाय आणि धावफलकावरती 30 धावा आहेत. विजयासाठी 6 धाव्यांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय केडगाव संघ. डोंगजे संघ विनंती असल्यानंतर सज्ज राहा. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय सोनबादादा जगदाळे साहेबांचं देखील शुभागमन आहे. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. इथं देखील षटकार आणि याच बरोबर केडगाव संघ जाऊन पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. खूप खूप असं अभिनंदन.